लूक रचित सुसमाचार 22 अध्याय त्याचं 14 ते 23 वाचूया. नंतर वेळ झाली तेव्हा तो जेवायस बसला व त्याचबरोबर प्रेषितही बसले. तेव्हा तो त्यास म्हणाला, मी दुःख भोगण्यापूर्वी हे वलांडणाचे भोजन तुम्हा बरोबर करावयाची माझी फार उत्कट इच्छा होती. कारण मी तुम्हास सांगतो की देवाच्या राज्यात हे पूर्ण होईपर्यंत मी हे भोजन पुन्हा करणार नाही. मग प्याला स्वीकारून व ईशोपकार स्मरण करून तो म्हणाला, हा घ्या आणि आपणात याची वाटणी करा. मी तुम्हाला सांगतो की देवाचे राज्य येईपर्यंत द्राक्षवेलाचा उपज यापुढे मी पिणार नाही. मग त्याने भाकरी घेऊन व ईशोपकार स्मरण करून ती मोडली आणि त्यास देऊन म्हटले, तुम्हासाठी दिले जात आहे असे हे माझे शरीर आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, हा प्याला तुम्हासाठी ओतले जात आहे असे जे माझे रक्त त्यात नवा करार आहे. पण पहा, मला धरून देणाऱ्याचा हात मजबरोबर मेजावर आहे. मनुष्याचा पुत्र ठरविल्याप्रमाणे जातो खरा, परंतु ज्याच्या हातून तो धरून दिला जातो त्या मनुष्याला धिक्कार असो. तेव्हा हे करणारा कोण असावा याचा ते आपणात विचार करू लागले. आमेन, हालेलुया. आजचा जो दिवस आहे हा दिवस आहे की ज्या दिवशी येशू आपल्या शिष्यांबरोबर शेवटचं भोजन केलं. आमेन. शेवटचं. त्याने अजूनही ते भोजन अजूनही घेतलेलं नाही. आजचा जो गुरुवार मानला जातो हा आहे शेवटच्या भोजनाचा गुरुवार, ज्या दिवशी येशूनी प्रभुभोज घेतलं, भोजन केलं, द्राक्षरस घेतला. तो द्राक्षरस हा बघा, मध्य वेगळं असतं, द्राक्षरस वेगळं असतं. तुम्ही ज्यूस घेता का संत्रीचा, फ्रेश ज्यूस बाहेर? तुम्ही ॲपल ज्यूस घेता का? काय तुमचं सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे आहे? आमेन. तो एक फ्रेश ज्यूस. तसं पूर्वीच्या काळी कंपल्सरी द्राक्षरस हा घेतला जायचा, कारण द्राक्षरस हा सर्व ज्यूसपेक्षा रिच असा ज्यूस मानला जातो. त्याच्यामध्ये कोणतेही मसाले, मद्य, नशेचे पदार्थ असे नव्हते. आमेन. तसं असतं तर बायबलमध्ये तसं लेखित करण्यात आलं असतं की येशू द्राक्षरस घेतला आणि दिवसभर रात्रभर झोपून राहिला. पण लिहिलेलं आहे की प्रभू येशू दिवसभर प्रार्थना करायचे, ते पूर्ण शुद्धीत असायचे. आमेन. मी गैरसमज दूर करते. हालेलुया. आणि ते पूर्ण वेळ लोकांशी देवाच्या राज्याविषयी बोलायचे, ते पूर्ण वेळ परमेश्वराच्या राज्याविषयी लोकांना सांगायचे, बप्तिस्मा द्यायचे आणि बरंच काही. आमेन, हालेलुया. तर हे जे आहे त्यांच्या जेवणामध्ये नेहमी असं असणारं द्राक्षरस, आणि येशूने ते द्राक्षरसाचा प्याला घेतला. कारण याचं एक मेन उदाहरण की येशू ख्रिस्त योहान रचित सुसमाचार 15व्या अध्यायामध्ये म्हणतो की मीच खरा द्राक्षवेल आहे. आमेन. आणि तुम्ही काय आहात? फांट्या आहात. द्राक्षवेल आणि फांट्या वेगळ्या नाही. म्हणून हा द्राक्षरस, हालेलुया, म्हणून ह्या द्राक्षरसालाच येशूनी निवडलं. कारण द्राक्षवेल कोण आहे? येशू आहे. हालेलुया. नंतर वेळ झाली आणि तेव्हा तो जेवायला बसला. त्यांच्याबरोबर प्रेषितही बसले. तेव्हा तो म्हणाला, मी दुःख भोगण्यापूर्वी वलांडणाचे भोजन तुमच्याबरोबर करावे अशी माझी फार इच्छा आहे. हालेलुया. तुम्ही विचार करा, जेव्हा एखाद्या कैद्याला, लक्ष देताय का? जेव्हा एखाद्या कैद्याला, आरोपीला मारून किंवा फाशीची सजा दिली जाते, तेव्हा त्याला त्याची इच्छा विचारली जाते. आणि येशूची इच्छा होती की त्याच्या शिष्यांबरोबर त्यांनी सहभागिता करावी. आमेन. येशूला नेहमी सहभागिता आवडते. येशूला नेहमी त्याच्या लोकांबरोबर बसणं, उठणं आवडतं. आमेन. तर येशूने एक इच्छा इथं व्यक्त केली की माझी इच्छा आहे की मी माझं शेवटचं, शिष्यांना अजिबात कल्पना नव्हती की येशू त्यांच्याबरोबर ही त्यांची शेवटची रात्र आहे जेवणाची. अजिबात कल्पना नव्हती. आमेन. आणि इथं आपल्याला कळतं की मी दुःख भोगण्याआधी हे वलांडणाचे भोजन तुमच्याबरोबर करावे अशी माझी इच्छा आहे. हालेलुया.
तुमच्या बरोबर मी भोजन करावे. तर आज तुम्ही म्हणाल प्रभू तुमची काय इच्छा आहे. प्रभू हेच म्हणाल माझी हेच इच्छा आहे की मी तुझ्या बरोबर भोजन करावं. आमेन. मी तुझ्या बरोबर बसावं, मी तुझ्याशी बोलावं, तुझ्या बरोबर मी संगती करावं. म्हणून येशूमध्ये संगतीला एवढं महत्त्व दिलं जातं. म्हणून येशूमध्ये प्रीतीला, प्रीती भोजनाला एवढं महत्त्व दिलं जातं. आमेन. तसंच पुढे आपण बघतो की कारण मी तुम्हाला सांगतो देवाच्या राज्यात हे पूर्ण होईपर्यंत मी भोजन पुन्हा करणार नाही. आता बघा अजून एक फोड मी तुम्हाला करते. आणि त्यांनी प्याला हातात घेऊन व उपकार स्तुती करून मग प्याला स्वीकारून व ईशोपकार स्मरून करून तो म्हणाला, हा घ्या आणि आपणा त्याची वाटणी करा. मी तुम्हाला सांगतो की देवाचे राज्य येईपर्यंत द्राक्षवेलाचा उपज यापुढे मी पिणार नाही. कळलं आता. म्हणून तुम्ही म्हणशाल की मग आम्ही तसं पितो जसं येशू पित होता, तर स्ट्रिक्टली पिणार नाही. आता जोपर्यंत येशू येत नाही, जोपर्यंत येशू स्वतः देत नाही आपल्याला प्युअर, मग आज ते द्राक्षरस काय आहे? आज ते द्राक्षरस अभिषेक आहे. आमेन. हालेलुया. तर ख्रिस्तामध्ये ख्रिश्चन्स लोक जे वाईन घेतात ते खूप जास्त चुकीचं आहे. कारण येशूनी सुद्धा इथे असं बोललं आहे की परत पुन्हा मी हे घेणार नाही. हालेलुया. कारण आता आपल्यासाठी ते एक पापाचं कारण झालेलं आहे. ज्याच्यात येशू नाही त्याच्यात मी पण नाही. जे येशू करत नाही ते मी पण करू शकत नाही. हालेलुया. तर इथं आपल्याला कळतं की द्राक्षवेलाचा उपज ह्या पुढे मी पिणार नाही. हालेलुया. पुढे बघूया. मग त्याने भाकर घेऊन व ईशोपकार स्मरण करून ती मोडली आणि त्यास देऊन म्हटले, तुम्हासाठी दिले जात आहे असे हे माझे शरीर आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. पुढे त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, हा प्याला तुम्हासाठी ओतले जात आहे असे जे माझे रक्त त्यात नवा करार आहे. पुढे पण पहा, मला धरून देणाऱ्याचा हात मज बरोबर मेजावर आहे. मनुष्याचा पुत्र ठरविल्याप्रमाणे जातो खरा, परंतु ज्याच्या हातून तो धरून दिला जातो त्या मनुष्याला धिक्कार असो. ओके. आणि आपण इथे बघतो आपण प्रभुभोज घेणार आहोत. म्हणून शिक्षण खरं तर उद्याचं आहे, पण एक क्लिअर करायचं आहे म्हणून मी तुम्हाला हे सांगत आहे. आमेन. आणि इथं आपण बघतोय की येशू बोला, ही घ्या भाकर, हे माझं शरीर आहे. तोपर्यंत शिष्यांना अजिबात काहीच माहिती नव्हतं की हे कशाबद्दल बोलत आहे. आजची ही शेवटची रात्र शिष्यांबरोबर त्याची जेवणाची होती. आमेन. हालेलुया. आणि पुढे तो म्हणतो, हा प्याला जो माझ्या रक्ताचा नवीन करार आहे. हालेलुया. काय तुम्ही नवीन करारात आहात? येस. आपण जुन्या करारात, जुना करार म्हणजे काय? जुन्या विधी ज्या मोशेने आपल्याला विधी दिला त्या विधीत नाही, तर आपण कृपेच्या काळात, अनुग्रहाच्या काळात आहोत. किती जण विश्वास करता? येशूचं रक्त आपल्याला अनुग्रह देतं. येशूचं रक्त जे तुम्ही करू शकत नाही ते आता तुम्ही करू शकता. ह्याचा परिणाम आहे येशूचं रक्त. हालेलुया. पुढे येशूनी ते घेतलं आणि तिथेच यहुदा इस्कारियत पण होता. जसंही येशूनी त्याला भाकर दिली, काय झालं कोणी सांगेल का? दुसऱ्या अध्यायात लिहिलेलं आहे, दुसऱ्या पुस्तकांमध्ये. त्याच्या अंगामध्ये शैतान शिरला. सांगते का बरं? जेव्हा तुम्ही अयोग्य रीतीने प्रभुभोज घेता, जेव्हा तुम्ही अयोग्य रीतीने प्रभुभोज घेता, तेव्हा काय होतं? तुम्ही शैतानाला अनुमती देता. यहुदा इस्कारियत तिथे पूर्ण मनाने बसलेला नव्हता. यहुदा इस्कारियतचं लालच, मी म्हटलं ना, लालच अच्छी नाही आहे. यहुदा इस्कारियत हा लालची होता, काही पैशांचा लालची. म्हणून म्हटलं देणारे बना, पैशाचे लालची होऊ नका. तर त्याचं हृदय कसं होतं? पूर्णपणे देवामध्ये नव्हतं. आणि त्याच ठिकाणी येशू जेव्हा प्रभुभोजन देत होते आणि जशी ती भाकर त्याच्या हातात गेली, ते त्याचं जे त्यांनी डिक्लेअर केलं होतं की माझं शरीर आहे ते त्याच्या हातात गेलं.
दुष्ट आत्म्याने त्याला घेरून घेतलं. पुढे काढूया योहान रचित सुसमाचार त्याचा 6वा अध्याय 33 ते 35 आणि 46 ते 51. कारण जी स्वर्गातून उतरते व जगाला जीवन देते ती देवाची भाकर होय. आता मला सांगा प्रियांनो, येशू शेवटचं भोजन त्याच्या शिष्यांबरोबर करत होता तेव्हा त्यांनी भाकरी घेतली आणि तो काय बोलला, हे माझं शरीर आहे. कन्फर्मेशन आपल्याला इथे काय मिळतंय? स्वर्गातनं उतरतो व जगाला जीवन देतो तोच देवाची भाकर. पुढे यास्तव ते त्याला म्हणाले, प्रभूजी ही भाकर आम्हास नित्य द्यावी. आता जी जीवनाची भाकर, येशू काय बोलला, स्वर्गातनं एक विशेष भाकर उतरती, ती भाकर तुम्ही आम्हाला द्या. कोण बोललं? शिष्य. काय बोलले शिष्य? काय बोलले? ती भाकर काय करा. तुमच्यामध्ये असं कोणी आहे का ज्याला जीवन नकोय? जीवन, संघर्ष आणि जीवन जगणं, ह्या दोन गोष्टीत खूप मोठा फरक आहे. जीवन आजकाल म्हणतो ना, जिंदगी क्या है? संघर्ष है. पण येशू इथं काय म्हणतोय? मी जीवन आहे. कोण लोक संघर्ष करताय का तुमच्यामध्ये? आम्ही खूप संघर्ष करतो. जिंदगी संघर्ष आहे. मग तुम्हाला स्वर्गाच्या भाकरीची गरज आहे. आणि येशू म्हणतोय ती स्वर्गातनं उतरलेली भाकर जी देवाकडनं येते. शिष्य लगेच काय म्हटले? ती भाकर आम्हाला द्या. काय करा? आता जर येशू इथे उभे आहे आणि तुम्हाला म्हटले की माझ्याकडे एक उत्तम भाकर आहे जी स्वर्गातनं उतरते, ती देवाकडची आहे, तुम्ही म्हणाल का ती आम्हाला देऊ नका? काय तुमच्यापैकी असं कोणी आहे का ज्यांना त्या भाकरीची, जीवनाच्या भाकरीची गरज नाही? पण आज जग त्याला तुच्छ लेखत आहे. शिष्य काय म्हणाले? प्रभूजी ही भाकर आम्हाला नित्य द्या. पुढे येशूने त्यास म्हटले, जीवनाची भाकर मी आहे. आमेन. येशूने काय म्हटले? शिष्यांसाठी अगदी नवीनच आहे. काय? किती नवीन. तुम्ही जर ती भाकर आहे तर ती आम्ही मोडायची कशी आणि खायची कशी? एक जिवंत व्यक्ती जो म्हणतोय ही भाकर मी आहे, तर भाकरीला पाहून तर पान फुलणार नाही. भाकरी खावी लागते तेव्हा शक्ती येईल. कळतंय का? येशूच्या नावात तुमचे आत्मिक कान, आत्मिक मन, आत्मिक हृदय आता ह्या क्षणी उघडले जाऊ. आमेन. तर काय म्हटलं येशू? मीच आहे ती जीवनाची भाकर. पुढे जो माझ्याकडे येतो त्याला भूक लागणार नाही. जो माझ्याकडे येतो त्याला भूक लागणार नाही. परत सांगते, ही भाकर खाल्ल्याने तुम्हाला भूक लागणार नाही म्हणजे शारीरिक भूक नाही, आत्मिक भूक. तुम्ही परत कधीच इकडं तिकडं वळून पाहत नाही जेव्हा तुम्ही खरोखर जीवनाची भाकर खाता. हालेलुया. तुम्ही ख्रिस्ताला, सारा येशू ख्रिस्त भरूनी उरला पुरला कसा पण. मग तुम्हाला उजवी डावीकडे वळायची गरज पडत. आता जर मला कोणी म्हटलं की येशू इथे नाही तिथे आहे, हे जीवन नाही ते जीवन आहे, मी विश्वासच नाही ठेवणार. कारण एक पवित्र शास्त्रात मला निश्चित सांगण्यात आलंय की तोच जीवन आहे. येशू बोलला, मी मार्ग आहे, मी सत्य आहे आणि मी जीवन आहे. हालेलुया. इथं काय लिहिलंय? येशू म्हणाला, मी जीवनाची भाकर आहे, जो माझ्याकडे येतो त्याला कधीच भूक लागणार नाही. आणि येशू तसंच त्या एका स्त्रीला विहिरीपाशी पाणी भरताना म्हटलं, मी जीवनाचं पाणी आहे. जर तू मी दिलेल्या पाण्यातनं पाणी पिशील तर तुला पुन्हा कधीच तहान लागणार. हे पाणी येशूचा सुसमाचार, येशूवर विश्वास ठेवणं. ती भाकर म्हणजे येशूवर विश्वास ठेवणं. कशावर विश्वास ठेवणं? की तो माझ्यासाठी आला, माझ्या पातकांसाठी मेला आणि आज तो मेलेल्यात नाही तर जिवंत आहे आणि तो परत मला घ्यायला येईल. हालेलुया. पुढे तरी शिष्यांना काय वाटायचं? आम्हाला ती जीवनाची भाकर द्या. कोण आहे ती जीवनाची भाकर? हालेलुया. पुढे वाचूया.
आणि जो मजकडे येतो त्याला मी घालविणार नाहीच. कारण मी आपल्या इच्छेप्रमाणे नाही तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे. एक मिनिट, येशू काय बोलला पहिल्या याच्यामध्ये? स्वर्गातून एक भाकर उतरून आली. कन्फर्मेशन हे मिळालं की येशू म्हणतोय मी पित्याच्या इच्छेने स्वर्गातनं आलेलो आहे. हालेलुया, हालेलुया. जर तुम्ही म्हणता 7वा आणि 5वा जन्म कुत्र्यात मांजरीत येतो, एवढं कन्फर्म तुम्ही बोलता, तर मग माझा येशू स्वर्गातून उतरू शकत नाही? चला, काही कळत नाही असं बसू नका. येशू म्हणतोय मी स्वर्गातून उतरून आलो. हालेलुया. कॉमन नाही आला येशू, स्वर्गातून उतरून. साधारण रीतीने असा जन्म नाही घेतला ना. त्याने स्वतःचं साम्राज्य तयार केलं ना. तो राजा बनला ना. त्याने राण्या बनवल्या ना. त्याला मुलं बाळ होती. हालेलुया. तो पृथ्वीवर अगदी नीतिमान मनुष्य म्हणून, पूर्ण मनुष्य आणि पूर्ण देव म्हणून जगला. हालेलुया. आणि आपण लूकमध्ये वाचलं की जरी त्याला धरून देण्यात आलं तरी पण ते इच्छेत आणि योजनेतच होतं की येशू क्रूसावर जाईल. पण हाय त्या माणसावर ज्याच्याद्वारे तो धरून देण्यात आला. हे लक्षात ठेवा. हे ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. आता इथे लिहिलेलं आहे की स्वर्गातनं उतरलेली भाकर मीच आहे. हो की नाही? पुढे अजून वाचूया आणि लवकर जाऊया. आणि ज्याने मला पाठवले त्याची इच्छा हीच आहे की त्याने जे सर्व मला दिले आहे त्यातून मी काही हरू नये, तर शेवटल्या दिवशी मी ते उठवावे. माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की जो कोणी पुत्राला पाहून त्याचवर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आता जो कोणी पुत्राला, पिता म्हणजे स्वर्गातला एकमेव परमेश्वर, पुत्र म्हणजे येशू ख्रिस्त, आणि जो कोणी ह्या पृथ्वीवर येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल तो सार्वकालिक जीवनाचा भागीदारी होईल. आणि आज शैतानाने काय केलंय? लोकांना सार्वकालिक जीवन नसतंच, जे आहे ते आत्ताच आहे असं म्हणून त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून दिली आहे. पण पवित्र शास्त्र असं सांगतं, ज्याला कोणीही नाकारू शकत नाही, की पित्याची, ज्याने त्याच्या पुत्राला म्हणजे येशूला ह्या पृथ्वीवर पाठवलं, ज्याने कोणी येशूवर विश्वास ठेवला, देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवला, त्या जीवनाच्या भाकरीवर विश्वास ठेवला, त्याच्या जो कोणी सामील झाला त्याला नवीन जीवन मिळालं, सार्वकालिक जीवन मिळालं. हालेलुया. म्हणून शैतानाच्या खोट्याला फसू नका. काय शैतानाचं खोटं? की जीवन सार्वकालिक जीवन नाही. काय शैतानाचं खोटं? येशू काय बोलला होता? एदेन बगीचेमध्ये आदम आणि हवेला देवानी वॉर्निंग दिली. काय वॉर्निंग दिली? शार्पनेस कमी कर. काय वॉर्निंग दिली? हे खाऊ नका. बरोबर? यानी काय होईल? तुम्ही माझ्या आज्ञा मोडशाल, पाप होईल. पण ते दिसायला कसं होतं? फळ कसं होतं दिसायला? आणि अजून एक शब्द आहे, मोहक. मोहक म्हणजे मोह. लक्ष आहे तुमचं? चिंता करू नका. प्रभू भोजन तर प्रीती भोजनाची पण सोय आहे. मोहक होतं. शैतान आला आणि काय बोलला? काय बोलला? बायबल वाचत नाही का तुम्ही? मग घाबरताय का तुम्ही? काय बोलला? हे खाऊ नको, देवाची आज्ञा मोडू नको, असंच बोलला ना. मान कस काय हलवली मग? वाचा चला. बोलणारे बना जरा. आपण आशेवाले नाहीये. टिंगटॉंग बेल. जिवंत देवाची लेकरं जिवंत सारखंच वागलं पाहिजे.
उत्पत्ती 3 अध्याय त्याचं 11 वचन. पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल. हा, कराल तर. बागेत सगळं ठेवलं देवानी, सगळे फुलं फळं सगळं. आणि काय सांगितलं? बागेच्या मध्यभागी जे झाड आहे त्याला जे फळ आहे ते खाऊ नको. ओके, पुढे. सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही. हा, देवालाही ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल, त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील. 1 मिनिट. आता सर्प काय बोलला? तुम्ही खरोखर, तुम्ही खरोखर. पण देव काय बोलला? तो तुम्ही मरणार. पण सर्प काय बोलला? तुम्ही खरोखर. आणि आदम हवा मेले का? म्हणजे सर्प बरोबर बोलला, तो खोटं बोलला. तुम्ही जा आणि काहीतरी पाप करून या, तुम्ही मरणार नाही. मरणार का? मग देव खोटं का बोलतोय? तुम्हाला कळत नाहीये शैतानाची चालबाजी. आज तुम्ही ज्याला जीवन म्हणताय ते मुळात जीवन, आणि देव ज्या जीवनाची गोष्ट करतोय ते तुम्हाला माहिती नाही. तुम्हाला काय वाटतं? उत्तम मेजवानी, छान घर, मुलं बाळ, पैसा, मजा, हे सगळं जीवन आहे. हे जीवन आहे, ठीक आहे. पण देव त्या जीवनाची गोष्ट करत नाही. परमेश्वरासाठी हे शरीर माती आहे. त्याला मॅटर करतो तुमचा आत्मा. आणि आदम आणि हवेला कळालं नाही, ते बोलले की तुमचे डोळे उघडतील. त्यांचे डोळे उघडले, पण जगिक दृष्टी, आणि त्यांचे डोळे बंद झाले ते आध्यात्मिक दृष्टी. ते मेले आत्म्यात. आज जे ख्रिस्ताला ओळखू शकत नाहीये ते कशात मेलेले? पण ते कशात जिवंत आहे? शरीरात. कळतंय तुम्हाला? हालेलुया. आदम आणि हवेला सर्प काय म्हटला? पुढे. सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही. तुम्ही खरोखर मर, तुम्ही बिंदास पाप करा, तुम्ही मरणार. एक नाही, तुम्ही 4 मुली ठेवा, रोज पिक्चरच्या गाण्यावर धिंगाड धश्शा घाला, बघ तू मरणारच नाही अजिबात. हसणारी गोष्ट नाहीये. प्रभूमध्ये येऊन मागं जाणं खूप बॅड आहे, हसणारी गोष्ट नाहीये. सत्य माहिती असून सत्याला नाकारणं खूप चुकीचं आहे. आदम आणि हवेने तेच केलं. त्यांनी कोणाची आज्ञा पाळली? देवाची पाळली का? तुम्ही हे करू नका, नाहीतर तुम्ही मराल. पण मेलं नाही म्हणून याचा अर्थ असा नाही की देव खोटा ठरला. कळतंय तुम्हाला? पुढे. देवाला ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल, त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील. देवाला काय ठाऊक आहे? तुम्ही ते फळ खाल. परमेश्वराची इच्छा आहे. पौलस म्हटला, जगणं माझ्यासाठी ख्रिस्त आणि मरणं माझ्यासाठी लाभ आहे. कशाच्या मरणाची गोष्ट करतोय? तुमचे डोळे नेहमी जगिक गोष्टीसाठी बंद असले पाहिजे. तुम्ही मेलेले असले पाहिजे. मोह आला, मरून जा. मोह आवडता येत नाही, मरून जा. आणि ख्रिस्तासाठी जगा म्हणजे काय? जिथं तुम्ही स्वतःची इच्छा मारली तिथं तुम्ही ख्रिस्तासाठी जगले. जिथं तुम्ही स्वतःचं ऐकणं बंद केलं तिथं तुम्ही ख्रिस्तासाठी जगले. पुढे. आणि तुम्हास बरे वाईट कळू लागून तुम्ही देवा समान व्हाल. पुढे. त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले, दिसण्यात मनोहर. 1 मिनिट, एक एक शब्द नीट वाचा. चांगलं आणि 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 शहाणपणाच्या प्राप्तीस इष्ट आहे. ह्या 3 गोष्टी
आज जगामध्ये चाललंय. एक तर म्हणजे जे दिसतं ते विकतं. काय दिसायला. माझं पर्सनली ऑनलाईन गोष्टीवर जास्त हे नाही होत की ऑनलाईन काहीतरी मागवायचं. मी म्हणते नाही, आपण बघून पारखून घेऊ, है ना, जे दिसायला चांगलं राहील. 3 गोष्टी शैतानाने लोकांना फसवलं. दिसणं, देव दिसता पाहिजे. पुढे मनोहर, मजा वाढली पाहिजे जीवन जगायला. किती बोरिंग लाईफ ना. पास्टर सांगतात 2 तास प्रार्थना करा, 3 तास प्रार्थना करा, अन्य भाषाच बोला आणि बायबलच वाचा आणि हेच करा, उपासच करा. जगायचं का नाही. मला लिटरली लोक असे म्हणतात आम्ही जगायचं का नाही. मग जगा. पण तुम्हाला नाही माहिती ते जगणं किती भयानक आहे. हालेलुया. पुढे आणि शहाणं करायला. जिथं तुम्ही काहीतरी केलं तुमची वाहवा झाली, तुम्हाला खूप आवडतं. म्हणून आजकाल शैतानाने काय केलं, रील्स. नवऱ्याला टोमणे द्यायचे रील्स टाकली, सासूला टोमणे द्यायचे रील्स टाकली, मित्राला टोमणे द्यायचे रील्स टाकली. तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही लय हुशार आहे का. हे फळ खाल्लंय तुम्ही. किती जण लोक स्टेटस टाकतात तेव्हा तुम्ही कोणाला तरी उद्देशून टाकता. हॅशटॅग रील्स. कोणाला तरी हम तो किसी से कम नहीं, क्या हम तो शेर है, शेर को इशारा कॉफी. नहीं सॉरी, समझदार को इशारा कॉफी. आणि मग दुकानामध्ये इशारा कॉफी विकायला आली. सगळ्यांनी पाहिलं ना, मला खरं सांगा. आता हे पण जरा समझदार को इशारा कॉफी हे पण करून घ्या. शेजारच्याला म्हणा समझदार आहेस का, तुला इशारा कॉफी. बोला का जोरात बोला. हालेलुया, हालेलुया. 3 गोष्टी. फर्स्ट म्हणजे दिसणं, दुसरं मोह, मनोहर, आवडलं, भाग आहे, छाग आहे, आणि दुसरं झालं, तिसरं शहाणं करतं. हे कोणतं शहाणपण. अति शहाणा त्याचा बैल रिकामा. हे ते शहाण. हे दिसणं कोणतं, घातात टाकणार. दूर से देखा तो चांद, पास जाके देखा तो घाण. जास्त विचार नाही करायचा, येईल ते पटकन बोलून टाकायचं. लक्षात राहिलं पाहिजे ना तुम्हाला. पास्टरने काय सांगितलं होतं. एखादा म्हटलं किती छान दिसतंय, हा दूर से देखा तो, पास जाके देखा तो घाण. अर्ध हिंदी अर्ध मराठी. पौलस म्हटला वी वॉक बाय फेथ. आम्ही विश्वासाने चालतो, दिसणाऱ्या गोष्टीने नव्हे. पौलस म्हणतो की आपण दिसणाऱ्या गोष्टींनी भावणारे लोक नसायला पाहिजे. जे नाही दिसत, जो ख्रिस्त आज दिसत नाही, तो माझा तारणारा आहे. हालेलुया. येशू काय म्हटलं, धन्य ते लोक जे मला माझ्यावर न बघता विश्वास ठेवतात. पुढे वाचूया. असे त्या स्त्रीला दिसून आले. त्या स्त्रीला ते दिसून आले. पुढे तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपल्या बरोबर आपल्या पतीसही ते दिले. बर. व ते त्याने खाल्ले. तेव्हा ते उभयताचे. या एका वाक्यामुळे पती पत्नींमध्ये खूप वाद आहे. पुढे तेव्हा त्या उभयताचे डोळे उघडले आणि आपण नग्न आहो असे त्यास कळून आले. देवाची इच्छा नव्हती की आपल्याला पाप ठाऊक असावे. तुम्हाला माहिती आहे पापाने काय केलं, आपल्याला श्रापात टाकलं. देवाची इच्छा नव्हती, त्याला आपल्याला क्लिअर ठेवायचं होतं. देवाला माहिती होतं चूक आणि बरोबर काय, पण त्याला आपल्याला चूक काय ते नव्हतं दाखवायचं, फक्त बरोबर कडे न्यायचं होतं.
हालेलुया. पण कोणी तिसऱ्याने येऊन काहीतरी सांगितलं आणि आम्हाला दिसायला, मनाला आणि बुद्धीला ते पटलं, म्हणून आम्ही ते केलं आणि देवापासून दूर झालो. हालेलुया. पुढे. तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपणासाठी कटी वेष्टन केले. यानंतर शिळोप्याचा वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता. त्याचा शब्द त्यास ऐकू आला. तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टीस पडू नये म्हणून आदाम व त्याची स्त्री ही बागेतील झाडाच्या आड लपली. परमेश्वर देवाने आदामास हाक मारून म्हटले, तू कोठे आहेस? एक मिनिट. इतकं डीप आहे, पण मी तुम्हाला एकदम सोपं समजावते. परमेश्वर काय बोलला? तुम्ही मराल. ठीक आहे. तुम्ही आज अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीचं पाप करता, तरी ते जगताय, पण ते देवाला पाहू शकत नाही. ते एका शैतानी झाडाच्या आड लपलेले आहेत. आतापर्यंत देव कधीच बोलला नाही की तुम्ही कुठे आहात, कारण तो जेव्हा जायचा तेव्हा त्याचे लेकरं त्याच्या दृष्टीपुढे असायचे. ते जिवंत होते. मरण म्हणजे देवापासून लांब जाणं आहे. गाडायची वाट पाहू नका की ते मरण. मरण म्हणजे परमेश्वराच्या उपस्थितीतनं लांब जा. कसे मेले हे दोघं? परमेश्वरापासून लपले. पाप करणारे लोक देवाच्या उपस्थितीपासून लपतात. ज्याला पाप आवडतं त्याला संगती आवडत नाही. जो पापात पडलाय व्यक्ती, त्याचं चर्चमध्ये मन लागत नाही. मी खूप लोकांना पाहिलं. चालू चर्च असताना लोक मोबाईलवर असतात, फोनवर असतात, स्टेटस टाकतात, मेसेजेस टाकतात. तू बिल पाठवून दे, तू हे करून दे, तू हे करून दे. काय झालंय? ते पापामुळे ते मेले आणि त्यांना उपस्थितीची जाणीव नाही राहिलेली. त्यांना कळत नाही. त्यांचं घरी प्रार्थनेला मन करत प्रभूचे गीत त्यांना ऐकू वाटत नाहीये. आणि पूर्वी गीत लावा, फक्त गीत लावा. प्रभूच्या गीतात कोण कोण रमतं? गीत सुरू झालं का अश्रू ढाळायला सुरुवात होते. ते प्रेम आहे देवाचं. पण आता प्रार्थनेला नाही गेलो, आत्मा तुमचं ते उत्सुक राहिलेला नाही. म्हणजे काय? ते मरण आलेलं आहे. कारण तुम्ही 3 गोष्टीत फसले: दिसणं, मनमोहकता आणि शहाणपण. हालेलुया. हे ते मरण. आणि आता असं लिहिलंय, जो कोणी जीवनाची भाकर त्याच्यावर विश्वास ठेवतो तो अनंत कालच्या जीवनात जाईल. आदाम आणि हवेने अनंत कालचं जीवन गमावून दिलं होतं. परमेश्वराच्या उपस्थितीतनं ते लांब गेले होते. म्हणून आज कलिसियावर एवढा विरोध होतो. म्हणून आज कलिसियाच्या ख्रिस्त लोकांचा विरोध होतो, विश्वास ठेवणाऱ्यांचा विरोध होतो. कारण त्यांचा संमेट डायरेक्ट देवाशी होतो आणि शैतानाला ते आवडत नाही. शैतानाला तुम्ही जर देवाशी संबंध तुमचा दृढ झाला तर काय होईल? काय होईल? श्राप जातील. बरोबर? गुड फ्रायडेला आपण उद्या शिकूच. हालेलुया. तुम्ही मुक्त व्हाल. परमेश्वराच्या उपस्थितीत तुम्ही आनंदी जीवन जगाल. आमेन. नरक कशाला म्हणतात? माणसांसाठी नरक आहे का? जिथं देव नाही येत त्याला नरक म्हणतात. जिथं देवाची उपस्थिती नाही ते नरक आहे. हालेलुया. पुढे जायचं. योहान रचित सुसमाचारकडे जाऊया. मी जीवनाची भाकर आहे. आता नीट लक्ष द्या. येशू म्हणतो मी जीवनाची भाकर आहे. पुढे, तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला तरी ते मेले. एक मिनिट. किती जणांना लक्षात आहे मान्ना? अरण्यातला मान्ना. पण ते मेले.
पुढे. स्वर्गातून उतरण्याची भाकर अशी आहे की उतरणारी भाकर अशी आहे की ती कोणी खाल्ली तर तो मरणार नाही. वेट, कोणती भाकर? तिचं नाव काय? ही ती भाकर, स्वर्गात न उतरणारी भाकर. काय झालं हे? अशी आहे की जर कोणी खाल्ली तर तो मरणार. आणि येशू म्हणतोय की ती भाकर मी आहे. प्रश्न हा, जिवंत माणूस म्हणतोय ती भाकर मी आहे, मग मी ती कशी खाऊ? बरोबर? भाकर खाण्यासाठी आहे का फक्त पाहण्यासाठी आहे? खाण्यासाठी आहे, हो की नाही? येस और नो? आणि येशू म्हणतो ती भाकर मी आहे. पुढे पाहूया. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मी आहे. या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ वाचेल. जी भाकर जगेल. हालेलुया. तो सर्व काळ. मी विश्वास करते की जेव्हा आपलं हे शरीर संपल तेव्हा आपण आत्म्यामध्ये स्वर्गात निरंतर जगू. आत्म्याचा नाश होत नाही. तारण शरीराचं नाहीये, तर तारण आत्म्याचं आहे. हे लक्षात ठेवा. मुळे हे ज्ञाना वाचून माझ्या लोकांचा नाश झाला. फक्त आरोग्य आरोग्य आरोग्य, फक्त मला बरं होऊ द्या, मला आशीर्वाद पाहिजे आशीर्वाद पाहिजे आशीर्वाद पाहिजे, माझे बंधन तुटले पाहिजे, माझे श्राप गेले पाहिजे. फक्त त्याच्यासाठी नाहीये येशू. येशूचं उद्देश मुळात हा होता की तुम्हाला अनंतकालचं जीवन मिळावं. येशूला मॅटर नाही करत तुम्ही पांगळे या की लंगडे या स्वर्गात. कारण त्याला माहिती आहे, तो काय बोलला, जर तुझा एक हात पाप करत असेल तर त्याला कापून दे, फेकून दे. पूर्ण शरीर तुझं नरकात जाण्यापेक्षा, कारण येशूला माहिती आहे ते शरीर काही उपयोगाचं नाहीये. असे अनेक उदाहरण पवित्र शास्त्रामध्ये दिलेले, हो की नाही? पुढे वाचूया. जी भाकर मी देईन ती जगाच्या जीवनासाठी माझा देह अशी आहे. हा, ही भाकर काय आहे? देह. कोणाचा? पुढे. यास्तव यहुदी आपसामध्ये वितंडवाद करू लागून म्हणाले, हा आपणास आपला देह खावायला कसा देईल? यहुदी शास्त्री परुषी अति हुशार काय म्हटले? याचं भाषण इतकं चुकीचं आहे ना की हा म्हणतो माझा देह तुम्ही खा. ते निराश झाले, ते रागवले येशूवर. हालेलुया. पण आत्मिक लोकच या भाकरीची किंमत समजू शकतील. म्हणून इथे बसलेल्यांनो शास्त्री परुषी बनू नका. येशूचे लेकरं व्हा, देवाचे खरे लेकरं व्हा. आमेन. पुढे. यावरून येशूने त्यास म्हटले, मी तुम्हास खचित खचित सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही. मी परत सांगतो, येशू तिथं थांबला नाही. सत्याला तुम्ही कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी सत्य दाबलं जात नाही. येशू अजून जोराने, अजून मोठ्याने म्हटला. जेव्हा शास्त्री आणि परुषी ओरडून म्हटले, काय म्हटले की हा किती घाण भाषण करत आहे, हा याचा देह आम्हाला खायला लावत आहे. येशू अजून खात्रीनिशी म्हटला, मी खरं खरं तुम्हाला सांगतो, तुम्ही जर माझं शरीर आणि माझं रक्त प्याला नाही तर तुमच्यामध्ये जीवन नाही. याचा अर्थ मी तुम्हाला सांगते, येशू ख्रिस्त क्रूसावर मरण पावले आणि ज्याने कोणी येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला नाही त्याच्यामध्ये जीवन नाही. जो येशूचा स्वीकार करतो तो पाण्याने बपतिस्मा घेतो. त्याचा पाण्याने बपतिस्मा घेणं त्याच्यावर विश्वास ठेवण्याचं एक मोठं प्रतीक आहे की आजपासून मी मला मरतो आणि तुला जगतो. आणि जेव्हा तो ती भाकर घेतो म्हणजे येशूच्या शरीराला, हालेलुया, जेव्हा आपल्या मध्ये नेतो
आणि हा रस हे समजतो की हे येशूचं रक्त जे माझ्यासाठी वाहिलं गेलं आणि ते तो पितो, तेव्हा तो खरं येशूला ग्रहण करत आहे. किती पॉवरफुल. तुम्हाला कळतंय का? येशू म्हटला, जो माझा देह खात नाही, माझं रक्त पित नाही, त्याच्यामध्ये जीवन नाही. याचा अर्थ असा की जो माझ्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवत नाही, जो माझ्या मरणावर विश्वास ठेवत नाही आणि जो मी तारणार आहे याच्यावर विश्वास ठेवत नाही, त्याच्यामध्ये जीवन नाही. हालेलुया. तुम्हाला कळत आहे का? परमेश्वराचा आत्मा तुमच्यामध्ये येऊ आणि तुम्हाला पित्याची जाणीव करून देव. हालेलुया. शास्त्री पुरुषी रागवले, पण त्यांना कळालं नाही येशू काय म्हणत आहे. पुढे, जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन आहे, त्याला जीवन प्राप्त झाले आहे. जो माझं शरीर खातो, देह खातो. हालेलुया. कोणी आहे का इथे असं म्हणेल की तुम्ही माझं देह खा? पण परमेश्वर त्या देहाची गोष्ट नाही. त्यांनी भाकर घेतली आणि म्हटलं की हे माझं देह आहे, जे मी तुमच्यासाठी मोडलं. त्याची जाणीव करा प्रियांनो. भाकर तुटल्याशिवाय, चावल्याशिवाय पचत नाही. येशू तुटला तुमच्या माझ्यासाठी. त्याला माहिती होतं मी भाकर आहे आणि मी तुटलो नाही तर ही वाटल्या जाणार नाही. तो तुटला त्या क्रूसावर. निष्पाप असताना त्याने स्वतःला तोडलं तुमच्या आणि माझ्यासाठी. हालेलुया. या भाकरीचा काय अर्थ आहे? तुम्हाला जीवन देणं. येशूला माहिती होतं मी तुटलो नाही तर मी ह्यांच्यात जाऊ शकणार नाही, म्हणून त्यांनी भाकर घेतली आणि तोडली. होतं ही भाकर माझं शरीर आहे आणि जे मला ह्या जगासाठी तोडायचं आहे. आणि तो तुटला प्रियांनो. त्याला कोडे मारण्यात आले. हालेलुया. त्याचं रक्त वाहण्यात आलं. त्याच्या मांसाचे गोळे त्याच्या शरीरातनं त्या चापकांनी ओढण्यात आले आणि त्याने ते फक्त सहन केलं तुमच्या आणि माझ्यासाठी. हालेलुया. मी तुम्हाला सांगते, त्यांनी कोणतंही पाप केलं नाही असं पवित्र शास्त्र सांगतं. कोणतंच पाप नाही, पण त्याने ती शिक्षा भोगली तुमच्या आणि माझ्यासाठी. लोक म्हणतात की 4 खेळात तुमचा येशू मेला. 4 खेळाची गोष्ट नाहीये. त्याला त्या मरणानंतर 3 दिवसात अधोलोकात जाऊन ते सर्व आत्मे जिंकायचे होते. आदाम आणि हवेने सर्पाच्या अधीनतेमध्ये येऊन जे पाप केलं होतं, जे आज्ञा मोडली होती, नोआच्या काळात ज्या लोकांनी त्याचं न ऐकता पापावर पाप करून त्या जलप्रलयामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता, 3 दिवस तो पृथ्वीच्या भूमध्य भागात गेला, खाली गेला, नरकात गेला. तुम्ही महलात राहा आणि तुम्हाला झोपडीत जाऊन एक अर्धा तास राहायला लावलं. राजाचे लेकरं आहेत तुम्ही, राणी महाराजे आहात, मोठमोठ्या कार मध्ये फिरता तुम्ही, आणि तुम्ही एका गरीब एकदम घाण वास येणाऱ्या झोपडीमध्ये जा आणि तिथं जाऊन तुम्ही काही क्षण थांबा. तुम्ही थांबू शकणार नाही. पण स्वर्गाचा नूर 3 दिवस नरकात गेला आणि त्याने काय केलं? त्या सगळ्या लोकांना सुसमाचार देऊन आला की पूर्ण झालं, पूर्ण झालं. मी आलोय तुम्हाला वाचवायला. हालेलुया. आणि त्या नरकाच्या किल्ल्या ज्या शैतानाने आपल्याकडनं चोरून घेतल्या होत्या त्या तो घेऊन आला. हालेलुया. 4 खेळाची बात आहे अनंत जीवनाची. म्हणून कोणाच्याही शब्दाने विश्वास कमजोर होऊ द्यायचा नाही. मरण मुळात आत्म्यात जिंकणं होतं.
येशूला माहिती होतं त्याचा प्रवास फक्त त्या क्रुसावर नाहीये. पवित्र शास्त्र जर तुम्ही नीट वाचलं तर तुम्हाला कळेल की तो मरणानंतर कुठे गेला. स्वर्गात नाही, अधोलोकात. आणि चाव्या घेऊन आला. कोणत्या चाव्या? येशू शिष्यांना म्हटला की मी येईपर्यंत, पवित्र आत्मा मिळेपर्यंत यरुशलेम मध्ये थांबा. पाप केल्यामुळं आपल्या कोणालाच अनुग्रह नव्हता की पवित्र आत्मा आपल्याला मिळावा, पण येशूच्या मरणानंतर तो सर्वांवर देण्यात आला. तुम्हाला कळतंय का? आज तोच पवित्र आत्मा तुम्हाला सुचवतो पाप करू नको. तोच पवित्र आत्मा तुम्हाला बुद्धी देतो की येशूवर विश्वास ठेव. तोच तुम्हाला जाणीव करून देतो. 4 खिळ्यांनी येशू मेला नाही, त्याचं मरण जीवन देणारं होतं. हालेलुया. फक्त मरणच पाहू नका, तर तो कुठे गेला, त्याने काय केलं, काय नाही केलं, आणि जिवंत होऊन त्याने काय केलं. ही खूप मोठी गोष्ट आहे जी जगात कधीच घडली नाही, ती येशूच्या राज्यात घडली आहे. हालेलुया. कोणत्याच पुस्तकात लिहिलेलं नाही, ते येशू ख्रिस्ताच्या त्या शास्त्रात लिहिलेलं आहे की तो क्रूसावर होता, त्याने मरण सहन केलं, त्याने स्वतःला जीवनाची भाकरी तो म्हटला, त्याने ती मोडली, स्वतःला मोडलं, स्वतःवर कोडे घेतले, फटके घेतले, ती भाकरी तुम्हाला आणि मला खायला दिली, त्याचं शरीर. हालेलुया. आणि म्हटलं जो कोणी हे खाईल त्याच्यात मी राहील. म्हणून येशू पुन्हा पुन्हा म्हटला, मी तुम्हामध्ये आहे, तुम्ही माझ्यामध्ये आहात, आणि मी पित्यामध्ये आहे. का तो म्हणायचा? जर आज तुम्ही या भाकरीला नाकारताय, जर आज तुम्ही बप्तिस्म्याला नाकारताय, तर तुम्ही जीवनाला नाकारत आहात. लक्षात घ्या. म्हणून वेळ आहे बप्तिस्मा घ्या. वेळ आहे की या भाकरीत सामील व्हा आणि म्हणा की येशू तू माझ्यात आहे. आणि येशूला जेव्हा तुम्ही ही भाकरी घेता, करंथीकरासमध्ये लिहिलेलं आहे, पौलुस म्हटला की अयोग्य रीतीने याला घेऊ नकोस. कोणीतरी त्याचा देह तुम्हाला दिला आहे, कोणीतरी रक्त तुमच्यासाठी वाहिलं आहे, आणि ते तुम्ही घेता आणि बाहेर जाऊन पाप करता. किती चुकीचं आहे. हालेलुया. त्याची कदर करा की मी प्रभुभोज घेतो. ती साधी बेकरीतली भाकर नाहीये, ती स्वर्गातनं उतरलेली भाकर आहे. तुम्ही मानाल, बघा सगळं विश्वासावर आहे. मानाल तर घडेल, नाही तर नाही होणार. जेवढे चमत्कार, जेवढ्या रोगांना येशूने बरं केलं, सगळ्यांना तो हेच बोलला, तुमच्या विश्वासाने, तुमच्या विश्वासानेच तुमचं तारण झालं. हालेलुया. पुढे आणि संपवूया. कारण माझा देह खरे खाद्य आहे व माझे रक्त खरे पेय आहे. हालेलुया. पुढे. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो मजमध्ये राहतो. जो माझे देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो. पुढे. व मी त्याच मध्ये राहतो. काय तुम्हाला आवडणार नाही की स्वर्गाची भाकर तुमच्यामध्ये आहे? काय तुम्हाला आवडणार नाही की जीवन तुमच्यामध्ये आहे? हालेलुया. तुम्ही अनंत जीवनाची भागीदारी आहात. तर प्रभू येशूला या भाकरीसाठी तुम्ही धन्यवाद दिला पाहिजे की धन्यवाद प्रभू, तू माझी निवड केली की मी तुझा देह खाऊ शकतो. हे कोणतंही वंगाळ भाषण नाहीये की तुम्ही देह खायला लावत आहात का? नाही. ओळखा, आध्यात्मिक रीतीने पहा की कोणीतरी तुमच्यासाठी किती मौल्यवान बलिदान केलं आहे, आणि हे प्रतीक म्हणून तुम्ही त्याला घेता. हालेलुया. आणि जेव्हा तुम्ही याला घेता तेव्हा हे येशूचं पवित्र शरीर बनतं. त्याची किंमत करा, त्याला ओळखा. आमेन. हालेलुया. मी काही रेफरन्स तुम्हाला देते, तोपर्यंत आपण प्रभू भोज तयार करूया. मी ख्रिस्ताबरोबर क्रूसावर खेळलेला आहे. आता मी जिवंत नाही तर ख्रिस्त माझ्यात जिवंत आहे, आणि मी आता शरीरात जो जीवन जगतो तो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवून जगतो. आमेन. ज्याने मला प्रेम केले आणि माझ्यासाठी स्वतःला दिले. गलातीकरासपत्र 2:20. घरी जाऊन अंडरलाईन करा की ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खिळलेलो आहे
आणि मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जीवन आहे ते विश्वासाने आहे, ज्या देवाच्या पुत्राने मजवर प्रीती केली व स्वतःला मज करता दिले, त्याचवरील विश्वासाने ते आहे. आमेन. विश्वासाने सगळं होतं. विश्वास नाही, वचन तुम्ही समजू शकणार. किती जण विश्वास करता की येशू स्वर्गातली उतरलेली भाकर आहे. किती जण विश्वास करता की तुमच्यामध्ये ख्रिस्त आहे आणि जीवन येशूकडे आहे. तुमचा येस येस म्हणताना इतका छोटा आहे. हालेलुया. किती जण विश्वास करतात की स्वर्गातनं उतरलेली भाकर येशू आहे. हालेलुया. हालेलुया. किती धन्य आहात तुम्ही आणि मी की तुम्ही त्याच्यात सामील होऊ शकता. त्याच्यात जीवन आहे. साधारण घेऊ नका. ज्याच्यामध्ये येशू आहे त्याच्यामध्ये जीवन आहे. आमेन. म्हणून प्रभुभोजाच्या दिवसाला महत्त्व द्या. तुम्हाला माहिती, प्रभुभोजाच्या दिवशी आम्ही खूप विशेष रीतीने तयारी करतो. का? कारण तो विशेषच आहे. आमेन. पुढे 2 कोरिंथ 13:5. तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही याविषयी आपली परीक्षा करा. आता 2 मिनिटं डोळे बंद करा आणि तुम्ही विश्वासात आहे का नाही स्वतःला बघा बरं. मी विश्वास ठेवतो का? मी प्रभुभोजाला महत्त्व दिलंय का? की मी प्रभुभोज घेऊन अजूनही चूकच करतोय? ख्रिस्त तुमच्यात आहे म्हणून पवित्र आत्मा आहे. ज्या दिवशी तुमच्यात ख्रिस्त आहे आणि त्याची तुम्ही काळजी घेत नाही आणि तुम्ही चुकीचं करता, तेव्हा पवित्र आत्मा निघून जातो. ख्रिस्त तुमच्या ठाई आहे असे तुम्ही स्वतः संबंधाने समजता का? मी तुम्हाला प्रश्न करते. ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे असं तुम्ही समजता का? हो की नाही? आणि जर तसा तुमच्यामध्ये विश्वास नाही तर तुम्ही पसंतीस उतरलेले कोणाच्या? देवाच्या. हालेलुया. हालेलुया. आणि शेवटचं घेऊया योहान 14:20. त्या दिवशी तुम्हाला समजेल की मी आपल्या पित्यामध्ये, तुम्ही मजमध्ये व मी तुम्हामध्ये आहे. आमेन. तर आज जेव्हा तुम्ही प्रभुभोज घ्याल की त्या दिवसाची आठवण करा की येशूची ही इच्छा होती की त्याने त्याच्या शिष्यांबरोबर शेवटचं भोजन करावं, संगती करावी, त्यांच्याशी बोलावं. आमेन. हालेलुया. आणि मी प्रभुभोजचा एक थोडक्यात अर्थ समजवला की किती महत्वाचं आहे प्रभुभोज. तो त्याचा देह, ते त्याचं रक्त, ते जीवन आहे जे तुम्ही घेताय. हालेलुया. स्वर्गाची भाकर तुम्ही खाताय. विश्वासाने त्याला घ्या. दुसरी गोष्ट, प्रभूने ती धन्यवाद देऊन मोडली. प्रत्येक परिस्थितीत परमेश्वराला धन्यवाद द्या. दुःखात, सुखात, आजारात, कमीपणात, भरपुरीत, आनंदात, शांतीत, आशेत, निराशेत फक्त धन्यवाद. कारण त्यांनी भाकरी मोडताना धन्यवाद दिला, जोडताना नाही. हालेलुया. हालेलुया. ख्रिस्ताचं जीवन तुमच्यामध्ये आहे. प्रभूची इच्छा ही आहे की तुमच्या बरोबर त्यांनी संगती करावी. प्रियांनो, किती जण तयार आहे? शेवटची इच्छा. जेव्हा एका कैद्याला विचारलं जातं तुमची शेवटची इच्छा काय, तो म्हणतो मला काय करा, बायकोला भेटू द्या, मला मुलांना भेटू द्या, किंवा मला चांगलं जेवायला द्या, मला अमुक अमुकला कॉल करू द्या, मला माझ्या आईला भेटू द्या. येशूनी शेवटची इच्छा काय बाळगली? मला तुमच्या बरोबर जेवायचंय. येशूची इच्छा काय होती? मला तुमच्या बरोबर संगती करू द्या. काय तुम्ही येशूवर प्रेम करता? त्याची ह्या पृथ्वीवर असताना शेवटची इच्छा ही होती
की त्याने तुमच्या बरोबर संगती करावी. मला नाही माहित तुम्हाला किती आत्म्यात जात आहे तुमच्या. विचारलंच जातं आणि स्पष्ट येशू बोलला, माझी इच्छा आहे तुमच्या बरोबर जेवणाची. ही एकटी पहिली आणि शेवटची इच्छा येशूने व्यक्त केली. पूर्ण पवित्र शास्त्रात तो म्हटला, जशी पिता तुझी इच्छा, जशी पिता तुझी इच्छा, जसं तुला करायचंय. पण इथं हे म्हणतोय की प्लीज माझ्या बरोबर जेवायला बसा, कारण मरण सोसण्यापूर्वी माझी इच्छा आहे की मी तुमच्या बरोबर बोलावं. ते काय करत होते? जेवण. तुमच्या हातात जे आहे ना, ती भाकर आहे. येशू बरोबर बसून खात जा तिला, ते वचन, कारण त्याची ती इच्छा आहे तुमच्या बरोबर बसण्याची. जर तुम्ही येशूवर प्रेम करणारे लोक असाल तर तुम्ही त्याची इच्छा पूर्ण कराल. हालेलुया, हालेलुया. आणि ते शेवटचं भोजन त्याने शिष्यांबरोबर केलं. आणि त्यानंतर शिष्यांनी आजपर्यंत तेच शिकवलं. त्याच्यावर विश्वास ठेवा, ती भाकर खा. त्याच्यावर विश्वास ठेवा. पूर्ण शास्त्रात पुढे तेच 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 आहे. तो जीवनाची भाकर आहे. तुम्ही ही भाकर खा. त्याच्याबरोबर संगती करा, संगती करा, संगती करा. कम्युनियन, कम युनियन, या आणि संगती करा. याला काय म्हटलं जातं? होली कम्युनियन, कम युनियन. या, संगती करा, एकत्रित व्हा ख्रिस्तामध्ये. हालेलुया. येशूची इच्छा तुमच्या बरोबर बसायची आणि भोजन करण्याची आहे. आणि भोजन करायला बोलवतो तर काय देतोय? स्वतःचं शरीर. प्लीज टेक, खा. जीवन आहे याच्यात. तुम्हाला काही बनवायची गरज नाही येशूसाठी. त्यांनी ऑलरेडी त्याचं शरीर तुम्हाला देऊन टाकलं. हालेलुया, हालेलुया. पॉवरफुल. तुम्हाला काही मेज बीज तयार करायची गरज नाही. गो अँड सिट. शिष्यांनी नाही केलं. येशूने सांगितलं, जा त्याच्याकडे, त्याला सांग गुरु येत आहे. मेजवानी तयार होती. आणि ते बसले आणि खायला दिलं तर काय दिलं? माझं शरीर घे. तोडलं मोडलं व्याकुळतेत. आणि त्याला त्यांना सगळ्यांना मन भरून पाहू वाटलं. आजचा तो दिवस. आज किती जण आपले नेत्र बंद करून म्हणते, प्रभू मी तुझ्या बरोबर फक्त ते कम्युनियन नाही तर मी तुझ्या बरोबर खरोखर मी येईल तर तुझ्या बरोबर संगती करेल. कारण तुझी इच्छा मी आज समजलो आहे की तुला माझ्या बरोबर बसायचं आहे, तुला माझ्या बरोबर बोलायचं आहे. हालेलुया. आज जेव्हा तुम्ही खरोखर प्रभू भोज घेत आहात, कम्युनियन घेत आहात, तर हे लक्षात ठेवा की देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याच्याबरोबर एकत्रित व्हावं. हालेलुया. आपल्या जागेवरच बसून राहा.